आली आली भाग्यलक्ष्मी, आली भाग्याची लक्ष्मी, अशी सोन पावलानी. आरसा आहे ना, आरशात पाहिलं तेव्हा माझा चेहरा. काशी, तुझा आत्मा तुझं जुनं शरीर सोडून गेलं. पण मग गोतात्या, माझं बाळ. तुझ्या शरीराबरोबर तुझं बाळ पण गेलं. बाबा, हे असंच जर चालत राहिलं ना तर आपल्या भैरवीची काय अवस्था होईल? या लोकांसाठी आपण आपल्या भैरवीचा का बळी द्यायचा? नाही, मी हे होऊ देणार नाही. आनंद, तू असं काहीही करणार नाहीयेस. आता तुमचं राहणं वागणं काय चुकीचं नाही, साहजिक आहे हो. या अवस्थेत असं होत, परत त्याला खरं कारण आहे ती मुलगी. अहो, भलतीच मुलगी काशी म्हणून घरात आलीये आणि हे समधीजण ती काशी आहे असं तुम्हाला ते सांगतात. संजयराव, अहो तुमची काशी मेलीये, या घरची सून मेलीये. आई भिराई देईल या प्रश्नाचं उत्तर. सांगेल ती की भैरवी म्हणजेच काशी आहे. विचाराल तिला कौल लावून. भाऊ, आपल्याला सत्याचा शोध घ्यायला काहीच हरकत नाही. लावूया कौल. मी समजू शकते भैरवी गेल्यामुळे तुमची काय अवस्था झाली असेल ते. पण मला खरंच माहिती नव्हतं की हे शरीर माझं नाहीये. खरं मला माफ करा. हा सगळा ना आई भिराईचा चमत्कार आहे. आनंद, आई भिराई कौल दे, कौल दे, कौल दे. आई भिराई कौल दे, कौल दे, कौल दे. भैरवी हीच काशी असेल तर उजवा कौल दे, पण ती काशी नसेल तर डावा कौल दे. आई भिराईने उजवा कौल दिलाय. म्हणजे भैरवी म्हणजेच काशी आहे. भैरवी हीच काशी आहे हे आई भिराईनेच सांगितलं. मी तुला एक क्षणही इथे राहू देणार नाही. नाही आनंद, असं काय करतोय? अरे बहीण आहे ती तुझी. म्हणूनच करतोय मी हे सगळं. आज माझी बहीण माझ्यापासून दूर चाललीये, तुमची मुलगी तुमच्यापासून दूर चाललीये, आणि तरीही मी गप्प बसू असं म्हणायचं का तुला? आता मी एक क्षणही हिला इथे थांबू देणार नाही. नाही नाही, मी पाया पडते तुमच्या. मला नाही येत. याला माझी गरज आहे. आली आली भाग्यलक्ष्मी.